सोलापूर शहरात माहेरी राहत असलेल्या पत्नीच्या घरी जाऊन रूममध्ये आतून कडी लावून पेट्रोल ओतून पत्नीला जाळून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीवर खुनाचा प्रयत्न तसेच 8 जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी पती फैजानला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी भाजून जखमी झालेल्या पत्नी नरगिस फैजान शेख वय 32 राहणार लोकमान्यनगर मजरेवाडी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती फैजान, सासरा जावेद, सासू शमशाद, दीर फुरकान, जाऊ उमेरा, ननंद आसिफा, तहसीन मौना सर्व राहणार मखदूम हॉल जवळ मुलतानी बेकरी सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। नरगिस यांचे सप्टेंबर 2024 मध्ये आरोपी सोबत विवाह झाला होता। विवाहानंतर ती जवळपास 3 ते 4 महिने सासरी नांदली। सासरी नांदत असताना आरोपींनी शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण केली। शिवाय माहेरून पैसे, सोन्याचे दागिने आण म्हणत छळ केला। शिवाय 15 एप्रिल 2026 रोजी आरोपी पती फैजान हा नरगिस याच्या घरी येऊन त्यांच्या आईला आणि बहिणीला बाहेर जावा, मला नरगिसशी बोलायचे आहे असे सांगून त्यांना बाहेर काढले। त्यानंतर नरगिस यांच्याशी वाद घालत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्याच्या उद्देशाने पेटवले असे फिर्यादीत म्हटले आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुशांत वराळे हे करीत आहेत। काल दिनांक 15/4/2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे एक फोन आला आणि सांगितलं की एका महिलेच्या अंगावरती पतीने रॉकेल टाकलं आहे आणि तिला पेट्रोल टाकलं आहे आणि तिला पेटवलं आहे। त्याप्रमाणे आम्ही सदर ठिकाणी जाऊन खात्री केली तर विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 234/26 BNS कलम 85 109 115 2 352 351 2 35 नुसार गुन्हा दाखल केला। फिर्यादीचे नाव नरगिस फैयाज शेख वय 32, आरोपीचं नाव फैजान जावेद शेख 35 वर्ष, तिचा पती आणि तिचे काही त्याचे नातेवाईकांची पण तिने नावं सांगितल्यात। काल रात्री फिर्यादी ही तिच्या माहेरी तिच्या आईवडिलांच्या घरी असताना तिचा पती तिच्या घरी गेला आणि तिच्या आईवडिलांना म्हणला की मला तिच्याशी बोलायचं आहे, तुम्ही जरा बाहेर जा। आणि आज गेल्यानंतर दरवाजा लावून घेतला आणि त्यांनी तिच्या अंगावरती पेट्रोल टाकून लायटरनी ते आग लावली असं फिर्यादीने तिच्या जबाबात सांगितलं आहे। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे।